ज्यावेळी महाराष्ट्र संघ खेळला काय होतं तर जनरली तुम्ही पॉईंट सिस्टीम आणि याच्यावर पूर्ण पुढच्या सेमीफायनल फायनलला टीमचं हे असतं। यावर्षी काय झालं तर पावसामुळे नाशिकला एकही रणजी ट्रॉफी संधी मिळाली नाही आणि आपल्याकडे नवीन 2 प्रोफेशनल प्लेयर्स पण या ठिकाणी आलेले आहेत। तर त्या सगळ्यांचं पण असं पडलं तर तो कर्नाटकचा जो सामना आहे तो कर्नाटकचा सामना त्यांना स्टेडियमवर खेळावं असं क्रिकेटिंग स्ट्रॅटेजी असते तर कुठल्या ग्राउंडवर कोणाच्या आधीच खेळावं तर तो टोटली क्रिकेटिंग डिसिजन होता आपल्या मेन स्टेडियमला होता। खासदार राजेंद्र गोडसे असे विशेष सगळे निमंत्रित आहेत कारण आपल्याला माहिती आहे का रणजी ट्रॉफीचे उद्घाटन नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या यावर मोसमातल्या रणजी सामन्याच्या या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो। नाशिकला हे महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा मी फार डिटेलमध्ये याची प्रेस नोट आपल्याकडे आता दिलेली आहे। त्यानंतर ऊपर से एक फोटो खींचो चेक करो। क्यों कसला आवाज येतोय? नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं अनंत कानडे मैदानावर हा 12वा रणजी सामना या ठिकाणी आयोजित होत आहे। 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या रणजी सामन्याचं आयोजन आपल्या अनंत कानडे मैदानावर होत आहे। नेहमीचप्रमाणे प्रेक्षकांनी रणजी सामन्याला जी गर्दी केलेली आहे तशीच गर्दी याही सामन्याला मला अपेक्षित आहे। आपण नाशिकला रणजी सामना याच्यासाठीच आयोजित करत असतो का आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला खेळताना बघण्याची संधी ही नाशिककरांना मिळावी। यावेळेस महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या दोन्ही संघांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील। अनेक IPLचे खेळाडूसुद्धा या सामन्यामध्ये खेळणार आहे। यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी ही नाशिककरांना या ठिकाणी आहे। सर्व प्रेक्षकांनी हे 4 दिवस या सामन्याचा आनंद घ्यावा आणि असोसिएशनला सहकार्य करा। सर, प्रमुख आकर्षण कोण राहणार आहे त्याच्यामध्ये उनाडकर हा आहे, त्याच्यानंतर पृथ्वी शॉ आपण आहे, ऋतुराज गायकवाड आहे, त्यानंतर साकारिया म्हणून आहे, त्याच्यानंतर जडेजा येण्याची संभावना आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बरोबर IPLचे खेळाडू या ठिकाणी या सामन्यामध्ये खेळणार आहे। दोन्ही सामन्यांमध्ये सर दोन्ही संघांकडून किती IPL खेळाडूंचा समावेश होता? आता बघितलं तर सौराष्ट्रकडनं 5 आहे आणि 9 खेळाडू महाराष्ट्राकडनं। सर, सुरक्षा व्यवस्था नेहमीप्रमाणेच केलेली आहे। फक्त मागच्या वेळेला काही लोक फेन्सच्या वरतून आतमध्ये मैदानामध्ये उतरले, त्याच्यानी काय होतं का त्याच्यानी नाशिकच्या सेंटरच्या बाबतीत त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो। त्याच्यामुळे यावेळेस सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती एक सुरक्षेची जाळी लावलेली आहे। त्यामुळे यावेळेस कोणालाही आतमध्ये येता येणार नाही।